नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला देशभरातील धार्मिक आणि पर्यटन स्थळं गर्दीनं फुलून गेलेत। अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनासाठी 2 लाखाहून अधिक भाविक दाखल झालेत। काशी विश्वनाथ मंदिरात 3 लाख भाविक आणि वृंदावनमध्ये 4 लाख भाविक उपस्थित आहेत। राजस्थानमधील जैसलमेरमध्ये गेल्या 10 वर्षात सर्वाधिक गर्दी झाली। नवीन वर्षाच्या निमित्तानं सिकरमधील खाटू श्यामजींना 72 तास दर्शन मिळणार आहे। वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच उद्या 1 जानेवारी रोजी उज्जैनमधील महाकाल लोक इथं 12 लाख भाविक येण्याची अपेक्षा आहे। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वड्रा यांचे पुत्र रेहान वड्रा लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत। 7 वर्षांपासूनची मैत्रीण अविवा बेग हिच्याशी रेहन यांचा साखरपुडा झालाय। मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत झालेल्या खासगी समारंभानं सोशल मीडियावर बरीच चर्चा मिळवली। गांधी नेहरू कुटुंबात पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण पसरलंय। काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी आणि उद्योगपती रॉबर्ट वड्रा यांचे पुत्र रेहान वड्रा यांनी साखरपुडा केलाय। रेहान वड्रा यांनी प्रेयसी अविवा बेग हिला लग्नासाठी मागणी घातली आणि तिनं अविवानं ही आनंदानं स्वीकारली। दोन्ही कुटुंबाच्या संमतीनंतर हा साखरपुडा पार पडला। मित्रांसोबत रील्स काढताना एका 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना उत्तर दिल्लीतील मॉडेल टाउन परिसरात घडली। मॉलच्या छतावरून तब्बल 60 फूट खाली पडल्यानं या मुलाचा जागीच मृत्यू झालाय। अशोक विहार येथील एका खासगी शाळेत इयत्ता 11वीत शिकणारा कविन कुमार हा विद्यार्थी आपल्या 3 मित्रांसोबत बराच काळ बंद असलेल्या नॉर्थ गेट मॉलमध्ये गेला होता। फिरणं आणि सोशल मीडियासाठी व्हिडिओ तयार करणं हा त्यांचा उद्देश होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। मात्र त्याच वेळी ही दुर्घटना घडली आहे। 8 महिन्यांच्या गर्भवतीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची घटना समोर आली। उत्तर प्रदेशातील बागपत इथं ही घटना घडल्याची माहिती आहे। मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी या महिलेनं एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता। त्यामध्ये तिनं आपल्या पतीवर विवाहबाह्य संबंध आणि हत्येचा कट असे गंभीर आरोप लावले होते। या व्हिडिओमध्ये महिला म्हणाली होती की माझ्या मृत्यूसाठी माझा पती जबाबदार असेल। त्यानंतर काहीच दिवसात तिचा संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळून आला। या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये पती या महिलेवर दबाव टाकताना दिसतोय। तो तिला हे बोलण्यास भाग पाडतोय की रडत रडत सांग तू मरणार आहेस। त्यानंतर ही महिला जिचं नाव कनक असल्याची माहिती मिळते ती व्हिडिओमध्ये सांगते की ती 8 महिन्यांची गर्भवती आहे आणि ती जेव्हापासून गरोदर राहिली तेव्हापासून तिचा पती तिचा छळ करतोय। दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये एका एअर होस्टेसच्या संशयास्पद मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे। मूळची पंजाबमधील मोहाली येथील 22 वर्षीय एअर होस्टेस सिमरन डडवाल दिल्लीत राहत होती। एअर इंडियामध्ये काम करत होती। शनिवारी रात्री सिमरन तिच्या एका मैत्रिणीच्या फ्लॅटवर गेली होती। तिथं तिनं मैत्रिणीसोबत पार्टी केली। त्यानंतर तिची तब्येत अचानक बिघडली। त्यामुळे मैत्रिणींनी तिला रुग्णालयात दाखल केलं आणि तिथं तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। ही घटना DLF फेज 1 मध्ये घडली आहे। माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले। त्यांनी सिमरनचा मृतदेह ताब्यात घेतला आणि तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवलाय। मिळालेल्या माहितीनुसार सिमरन पूर्वी विस्तारा एअरलाइन्समध्ये काम करत होती। ती 2 वर्षांपूर्वी एअर इंडियामध्ये फ्लाइट अटेंडंट होती। मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी असलेल्या इंदूरमधील भागीरथपूर भागात सध्या पाण्याची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे। नळावाटे आलेल्या दूषित पाण्यामुळे संपूर्ण वस्तीत मृत्यूचं तांडव सुरू आहे। आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झालाय। सुमारे 2000 लोकसंख्या असलेल्या या वस्तीत सध्या भीती आणि आक्रोश पाहायला मिळतोय। 100हून अधिक जणांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। भागीरथपुरा वस्तीतील नागरिकांनी नळाचे पाणी प्यायल्यानंतर अचानक त्यांना उलट्या, तीव्र पोटदुखी आणि चक्कर येण्याचे प्रकार सुरू झाले। पाहता पाहता ही संख्या वाढत गेली आणि वस्तीतील घराघरातून रुग्ण बाहेर पडू लागले। प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनमध्ये ड्रेनेज आणि सांडपाणी मिसळल्यानं हे जलसंकट ओढावलंय। या गंभीर घटनेनंतर महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले असून तातडीनं 3 जबाबदार अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय। मथुरा शहरात नवीन वर्षाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेला अभिनेत्री सनी लिओनीचा कार्यक्रम स्थानिक संत आणि धार्मिक संघटनांच्या तीव्र विरोधामुळे रद्द करण्यात आलाय। या कार्यक्रमात सनी लिओनी सहभागी होणार होती। हा कार्यक्रम गुरुवारी म्हणजेच 1 जानेवारी 2026 रोजी एका बारमध्ये आयोजित करण्यात आला होता। जेव्हा या तिकीट असलेल्या कार्यक्रमाची माहिती समोर आली तेव्हा स्थानिक संतांनी त्यावर कडाडून आक्षेप घेतला। श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासचे सदस्य दिनेश फलाहारी यांनी प्रशासनाला पत्र लिहून या विरोधाची अधिकृत सुरुवात केली आहे। त्यांच्या मते मथुरा ही भगवान श्रीकृष्णाची जन्मभूमी असून इथं धार्मिक विधी आणि भक्तीची परंपरा आहे। अशा पवित्र ठिकाणी मनोरंजनाचे अशा प्रकारे कार्यक्रम आयोजित केल्यानं ब्रजभूमी आणि सनातन धर्माच्या प्रतिमेला तडा जातो।
त्यांनी असाही आरोप केलाय की अशा कार्यक्रमांमुळे अश्लीलतेला खतपाणी मिळू शकते, त्यामुळे हे कार्यक्रम ब्रजभूमीपासून दूरच ठेवले पाहिजेत। हमारे यहाँ ब्रजभूमि में गोलोक भूमि है, ये दिव्य भूमि है। ऐसी भूमि पर ये लोग फुहड़ता फैलाएंगे, अश्लीलता करेंगे, नाच करेंगे, डांस करेंगे, तो ये हम संतों को अच्छा नहीं लगेगा। इसलिए हमने माननीय जिलाधिकारी मथुरा को पत्र लिखा है और मांग की है कि हमारे डिजिटल प्रशासनाच्या दिशेने एक ऐतिहासिक टप्पा गाठत हैदराबाद जिल्हा कलेक्टर हरिचंदना यांचा नुकताच प्रजाभवन इथं उपमुख्यमंत्री मल्लू भट्टी विक्रमार्क यांच्या हस्ते सन्मान करण्यात आलाय। तेलंगणा राज्यात सार्वजनिक तक्रारींच्या निवारणात हैदराबाद जिल्ह्यानं सर्वोच्च कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आलाय। या यशामागे त्यांचा क्रांतिकारी उपक्रम म्हणजे भारतातील पहिली व्हॉट्सॲप आधारित तक्रार निवारण प्रणाली महत्त्वाची ठरली आहे। जम्मू आणि काश्मीर तसंच हिमाचल प्रदेश सारख्या डोंगराळ भागांमध्ये बर्फवृष्टी होते, त्याचा परिणाम मैदानी भागात दिसून येतोय। जम्मू काश्मीर मधील सोनबर्ग बोगद्याजवळ जोरदार बर्फवृष्टी झाली आहे। हिमाचल प्रदेशातील लाहोल स्पितीमध्ये 30 डिसेंबरच्या संध्याकाळपासून बर्फवृष्टी सुरू आहे। येथील तापमान उणे 10 अंश सेल्सिअस पेक्षा खाली घसरू शकते। मध्य प्रदेशातील कल्याणपूर शहडोल इथं तापमान 1.7 अंश सेल्सिअस होतं। छत्तीसगडमधील मैनपत इथं रात्रीचं तापमान 2 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं। अंबिकापूर आणि गौरेला पेंद्र मरवाही इथं दव गोठलेत। 4 विभाग थंडीच्या लाटेच्या विळख्यात आहेत। राजस्थानमध्येही तीव्र थंडीमुळे 2 दिवस पावसाचा इशारा देण्यात आलाय। दिल्ली एनसीआर मध्ये बुधवारी सकाळी दाट धुक्याची परिस्थिती होती। दिल्लीच्या अनेक भागात दृश्यमानता शून्य होती। आज आयजीआय विमानतळावर 148 उड्डाणं रद्द करण्यात आलीत आणि 150 उड्डाणं उशिरानं सुरू होती। विमान उड्डाणं उशिरा होऊ शकतात आणि रद्दही होऊ शकतात अशी माहिती विमानतळ प्रशासनाकडून आधीच देण्यात आली होती। मंगळवारी रात्री मणिपूरच्या चुराचंदपूर जिल्ह्यात एक रुग्णवाहिका नदीत पडल्यानं दोघांचा मृत्यू झालाय। दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आलेत। अधिकाऱ्यांनी सांगितले की रुग्णवाहिका मोरेहून चंदरपूरला जात असताना तेजांग गावाजवळ इंफाळ नदीत कोसळली आणि त्यामुळे ही दुर्घटना घडली। या बातमीसोबतच राष्ट्रीय बातम्यांमध्ये आता इथेच थांबतोय। अशाच देशभरातल्या विविध राज्यांमधल्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।